श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 1145. सर्वप्रथम रामचरित मानसच्या सर्व श्रोत्यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि श्री महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांची रामभक्ती, त्याच्या नामाचं प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो, हेच या पर्वकाळी त्यांच्या चरणी अनन्य भावाने मागणं. सज्जन हो, आपण ज्या श्री महाराजांच्या कृपेने हे श्री रामचरित मानस ऐकत आहोत, आज या पुण्यतिथीच्या प्रसंगाच्या निमित्ताने भरत आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद आपल्याला उत्तरकांडामध्ये ऐकायला मिळत आहे. आपण गेल्या कथाचिंतनामध्ये बघितलं की सनकादिक मुनी परत गेल्यानंतर सर्व भावंड हनुमंताकडे पाहू लागली. जणू काही हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्याकडे संवादाला छेडावं अशीच या सर्वांची इच्छा होती. हनुमंताने देखील त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रभू रामचंद्रांना विदित केलं की प्रभो, भरत आपल्याला काही विचारू इच्छित आहे. प्रभू रामचंद्रांनी भरतावरती असलेलं स्वाभाविक प्रेम पुन्हा एकदा प्रकट करताना म्हटलं की हे हनुमंता, तू जाणतोस माझ्यामध्ये आणि भरतामध्ये कुठलाही भेद नाही. काय विचारायचंय भरताला? प्रभू रामचंद्र जरी हे सगळं काही जाणत असले तरी भरताच्या मुखामधून त्याचा प्रश्न जाणू इच्छित होते. भरत प्रभू रामचंद्रांच्या या आदरयुक्त शब्दांनी, या प्रेम भावनेने सद्गदित झालेला आहे आणि भरत प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या चरणी आपली कृतार्थता व्यक्त करत म्हणतोय की प्रभो, आपल्या कृपेने माझ्या मनामध्ये कुठलाही शंका नाही, कोणाच्या विषयी संशय नाही, कुठलाही शोक नाही किंवा मोह नाही. केवळ आपल्या मुखातून ही भगवत चर्चा श्रवण करायला मिळावी, यासाठी मी आपणाशी संवाद करण्याची दृष्टता करू इच्छित आहे. अशा रीतीने भरत प्रभू रामचंद्रांशी जो संवाद करतायत, गोस्वामीजी त्याचं गायन करू लागतात. करऊं कृपानिधि एक ठिठाई, मैं सेवक तुम जन सुखदाई. संतन कई महिमा रघुराई, बहुविधि वेद पुराणन गाई. श्रीमुख तुम पुनि कीन्ही बड़ाई, तिन्ह पर प्रभु ही प्रीति अधिकाई. सुना चहूँ प्रभु तिन कर लक्षण, कृपा सिंधु गुण ज्ञान विचक्षण. संत संत भेद बिलगाई, प्रणत पाल मोहि कहु बुझाई. संतन के लक्षण सुनु भ्राता, अगणित श्रुति पुराण विख्याता. संत संतनी कै असी करनी, जिमि कुठार चंदन आचरनी. काटई पर सुमलय सुनु भाई, निज गुण दे सुगंध बसाई. ताते सुरसी सन चढ़त जगबल्लभ श्रीखंड, अनल दाहि पीटत घनहि परसु बदन यह दंड सियावर.
रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा हा संवाद आपण गेल्या दोह्यामध्ये ऐकायला सुरुवात केली आहे. काय प्रश्न असेल बरं भरताच्या मनामध्ये? काय विचारायचं असेल त्याला प्रभू रामचंद्रांना? आता मनामध्ये खरं तर कुठेही या प्रभू रामचंद्रांच्या विरहामुळे निर्माण होणारं दुःख नव्हतं. मग असा कुठला प्रश्न होता की जो भरतजी थेट प्रभू रामचंद्रांना विचारू शकत नव्हते? त्यांना हनुमंताचं माध्यम घेऊन हा प्रश्न विचारावा लागला. सज्जनो, भरतजी जणू काही स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेल्या या संत गुणांनाच प्रभू रामचंद्रांच्या मुखातून ऐकू इच्छित आहेत. ज्या भरतजींचं आपण वारंवार वर्णन संत शिरोमणी भरत अशा रूपाने केलं, अशा भरतजींना संत आणि असंत यामध्ये नेमका काय भेद आहे, संतांचे गुण काय आहेत आणि असंत हा कसा ओळखायचा, ही पृच्छा प्रत्यक्ष भगवंताकडे करायची आहे. त्यामुळे भरतजी अत्यंत विनयाने प्रभू रामचंद्रांच्या जवळ येऊन म्हणतात की करऊ कृपानिधी एक ठिठाई, मै सेवक तुम जन सुखदाई. प्रभो, आपण कृपेचे निधान आहात. मी आपणाशी संवाद करण्याच्या निमित्ताने प्रश्न विचारत आहे, ही माझी धृष्टता आहे खरं तर. परंतु मी आपला सेवक आहे आणि सेवकाला सुख देणं हे आपलं ब्रीद आहे. त्यामुळे माझ्या या प्रश्नाची धृष्टता आपण निश्चितपणे क्षमा करून माझ्या प्रश्नाचं मला सविस्तरपणे उत्तर द्याल, जेणेकरून त्याच्या श्रवणाने मला परम सुख प्राप्त होईल. अशा रीतीने भरतजींनी आपल्या अंतःकरणाच्या या भावनेला प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रगट करायला सुरुवात केलेली आहे. हे रघुनाथजी, मी आपणास विचारू इच्छितो आहे, संतन कै महिमा रघुराई, बहुविधी वेद पुराण न गाई. हे रघुनाथजी, वेद पुराणांनी संतांचा महिमा अनेक प्रकाराने गायलेला आहे. आपण देखील वारंवार आपल्या श्रीमुखाने त्यांचा मोठेपणा आम्हाला सांगितलेलाच आहे. आणि अशा संतांवरती आपलं असलेलं स्वाभाविक प्रेम आम्ही जाणतोच. अशा या संतांवरती जो आपण अपार जीव लावता, त्यांच्यावरती आपण एवढं प्रेम करता, प्रभो, आपण नेमकं एखाद्या व्यक्तीला तो संत आहे का असंत आहे हे कसं ओळखता? संताची लक्षणं काय आहेत प्रभो? मी संताची लक्षणं ऐकू इच्छित आहे. बघा सज्जनो, या रामचरितमानसमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी संत आणि असंत यांच्याविषयीचा संवाद बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. बालकांडामध्ये गोस्वामीजींनी सुरुवातीलाच संत आणि असंत यांची वंदना केलेली आहे. दोघही जण एकाच वेळेला जन्माला येतात, परंतु एक कमल पुष्प होतं तर एक जळू होतं. अशा पद्धतीने संत आणि असंतामधला फरक बालकांडामध्ये प्रत्यक्ष गोस्वामीजींनी आम्हाला सांगितला. एकाचा संग झाला की सुख होतो आणि एकाचा विरह झाला की दुःख होतं. कोणाचा विरह? संताचा विरह अत्यंत दुःख देतो, तर दुष्टाचा संग हे अत्यंत दुःख देणारं ठरतं. अशी ही साम्यकता देखील बालकांडामध्ये गोस्वामीजींनी गायली. तत्पश्चात विश्वामित्रांचं चरित्र आपण बघितलं की ज्याच्यामध्ये संतांची आपल्याला पुरेपूर लक्षणं, त्यांची निस्पृहता, त्यांचं वैराग्य, त्यांची भक्ती, हे सगळं काही बालकांडामध्ये विश्वामित्रांच्या चरित्रामध्ये बघायला मिळालं.
अयोध्याकांड आणि अरण्यकांड हे तर जणू काही संतांचा चालता बोलता बायोडेटाच होता. किती संतांना आपण भेटलो सज्जनो. प्रभू रामचंद्र वसिष्ठांचा निरोप घेऊन अयोध्येतून बाहेर पडतायत आणि मजल दर मजल करत अयोध्येतून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम प्रयाग क्षेत्री भरद्वाज मुनींशी त्यांचा संवाद होतो. तत्पश्चात वाल्मिकी ऋषी आणि प्रभू रामचंद्रांचा या 14 स्थानांचा संवाद आपण बघितला. प्रभू रामचंद्र त्यानंतर चित्रकूटवरती अनेक संतांना नित्य भेटत आहेत याची चर्चा आपण बघितली. त्यानंतर प्रत्यक्ष भरतजींचं चरित्र बघितलं, जे संतांच्या जीवनाचं जणू काही एक चालतं बोलतं रूप या रामायणामध्ये आपल्याला पात्र रूपाने दिसलं. अयोध्याकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये अत्री मुनींचं देखील वर्णन प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. अरण्यकांड हे जणू काही संतांची मांदियाळी असल्यासारखं सोपान रूपाने आपल्याला दिसतं. किती संतांना आपण अरण्यकांडामध्ये भेटलो. सर्वप्रथम अत्री मुनींना, अनुसया मातेला, त्यानंतर शरभंज ऋषींना, सुतीक्ष्ण, अगस्ती, माता शबरी, नारद मुनी, आणखीनही कदाचित काही नावं माझ्याकडून बोलण्याच्या ओघात सुटली असतील. परंतु अयोध्याकांड आणि अरण्यकांडामध्ये आपल्याला संत लक्षणं, संत चरित्र ही अनेक वेळेला दिसली. सुंदरकांड देखील आपल्याला हनुमंताच्या चरित्रातून संत हृदयच कसं असतं याचंच दर्शन घडवतं. या सुंदरकांडामध्ये बिभीषणासारखा देखील एक संत, तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरे हूं देह नहीं आननी हो रे, ज्या बिभीषणाला प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा सखा म्हटलंय, त्याच बिभीषणामध्ये असलेलं हे संतत्व जाणून त्याला ही चौपाई गाताना प्रभू रामचंद्रांनी जणू सांगितलं की मी तुमच्यासारख्या संतांसाठी जन्माला येतो. मला अजूनही दुसरं काही कारण नाही, काही प्रयोजन नाहीये हा देह धारण करण्याचा. लंका कांडामध्ये त्या मानाने आपल्याला संत दर्शन कमी होतात, परंतु त्यातही माल्यवंतासारखा संत आहे. मंदोदरी ही देखील एक संत हृदयाची स्त्री आहे. प्रहस्तामध्ये देखील एक आक्रमकता आहे, परंतु त्याचं मन देखील विवेकाने भरलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कुंभकर्णाच्या अंतरंगाची एक अत्यंत मुलायम अशी संत हृदयाची बाजू देखील या लंका कांडामध्ये दिसली. हनुमंताचं लंका कांडामध्ये असलेलं हे संत हृदय, त्याने केलेलं कार्य, भरतजी आणि हनुमंताची भेट, अशा रीतीने आपण अनेक संत हृदयांना स्पर्श करत करत लंका कांडाचे हे द्वंद्व देखील अभ्यासलं. त्यामुळे समस्त रामायण हे खरं तर संत लक्षणांनीच भरलेलं आहे. नारद मुनी आणि प्रभू रामचंद्रांचा अरण्यकांडातला संवाद, ज्यामध्ये 56 लक्षणं संतांची गोस्वामीजींनी गायलेली आहेत. मग हे एवढं निरंतर संत चरित्र ऐकल्यानंतर पुन्हा एकदा भरतजी संत आणि असंताची लक्षणं प्रभू रामचंद्रांना विचारत आहेत. तिन पर प्रभू ही प्रीती अधिकाई, त्यांच्यावर प्रभूंचे प्रेमही खूप आहे. अशा पद्धतीने ज्या संतांवरती प्रभू रामचंद्र अत्यंत आपला हा नेहमी कृपा छत्राचा, आपल्या या मायेचा नेहमीच स्पर्श या संतांना देत असतात, या संत हृदयाचं चरित्र मला सांगा, त्यांची लक्षणं मला सांगा. सज्जनो, यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते का, की संत या शब्दामध्ये मी जेवढे काही तुम्हाला आता व्यक्तिरेखा सांगितल्या, त्या प्रत्येक व्यक्तिरेखा या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. म्हणजे भरद्वाज, वाल्मिकी, अगस्ती, सुतीक्ष्ण, अत्री, विश्वामित्र, या सगळ्या संतांची पार्श्वभूमी ही वेगळी आहे. हे तपस्वी मुनी आहेत, अरण्यामध्ये राहणारे, पर्णकुटी टाकून नित्य भगवंताचं ध्यान जप करणारे. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचे संत आपण बघितले, त्यामध्ये भरतजी आहेत, जनक राजा आहे, विदेही राजा जनक.
आपण त्याचबरोबर या संत हृदयाच्या आधाराने अयोध्येमधले अनेक नगरवासी देखील बघितले. म्हणजे ही देखील संत हृदय असलेली परंतु वेगळी पार्श्वभूमी असलेली लोक आहेत, जी प्रपंचामध्ये आहेत, जी भोगांमध्ये आहेत, तरी देखील ते संत आहेत. एक संत आपण लंकेमध्ये बघितला, बिभीषणाच्या रूपामध्ये, माल्यवंताच्या रूपात, प्रहस्ताच्या रूपात, मंदोदरीच्या रूपात, जे राक्षस योनीतले आहेत, जे अनंत प्रकारच्या भोगांमध्ये आहेत, जे मांसाहारी राक्षसांच्या मध्ये राहतात, जे अनेक प्रकारे या ब्राह्मणांच्या मुनींच्या यज्ञामध्ये विघ्न आणतात, असे हे राक्षस. परंतु त्या राक्षसांच्या मध्ये देखील काही संत चरित्र राहत आहेत. यातून काय स्पष्ट होतं की संत ही संज्ञा व्यक्तिवाचक नसून गुणवाचक आहे. ती ज्याच्या हृदयामध्ये राहते त्याचा बाह्य पोशाख हा काहीही असू शकतो. आजच्या काळात सांगायचं झालं तर अगदी तो टी शर्ट जीन्स मध्ये फिरेल, एखाद्या चांगल्या मोठ्या कार मध्ये फिरेल, किंवा रस्त्यावर एखाद्या भिकाऱ्याच्या वेशामध्ये देखील असेल. संत हृदय हे वेशाच्या आधाराने कधीच ठरवता येऊ शकत नाही. संत हृदय हा वृत्तीचा गुणधर्म आहे आणि मनुष्याची वृत्ती जाचणं हे केवळ भगवंताला शक्य आहे. कारण आपण जीव आहोत. आम्ही जरी कितीही पेहराव केला, जरी आम्ही कितीही प्रकारे दंभ करून आपण संत असल्याचा आव आणला, पण जेव्हा जेव्हा आमच्या स्वार्थाला धक्का लागतो तेव्हा तेव्हा आमच्यामध्ये असलेलं असंत पण आम्हाला स्वतःलाच अनुभवायला येतं. हे काम क्रोधादी असलेले विकार, हा मत्सर, हे जेव्हा आम्हाला जाळू लागतं तेव्हा कदाचित बाह्यांगाने आम्ही अत्यंत शुभ्र वस्त्रांमध्ये असो, बाह्यांगाने आम्ही कदाचित एखाद्या मुनीसारखा पेहराव करून बसलेला असू, परंतु अशा पेहरावामध्ये देखील आम्ही कालनेमी आहोत. आणि या उलट आपला स्वधर्म आचरण करत असताना निस्पृह एखादा या समाजामध्ये बाह्यांगाने सर्वसामान्यांसारखा दिसेल, परंतु हृदयामध्ये मात्र एका विलक्षण संताचे गुणधर्म घेऊन तो जगत असेल. मग या वृत्तीचं विश्लेषण कसं करायचं आणि ही वृत्ती शोधण्याचं भगवंताशिवाय दुसरं कोण आहे निरीक्षक, जो आम्हाला या वृत्तीच्या आधाराने या संत लक्षणांना समजावून सांगू शकेल. रामायणामध्ये प्रत्येक सोपानामध्ये आम्हाला हे संत चरित्र गोस्वामीजी दाखवतात. जणू काही प्रत्येक सोपानाच्या आधाराने ते आम्हाला सांगू पाहतात की बाळा स्वतःला एकदा तपास, पुन्हा एकदा तपास. रामचरितमानसचे एवढे पाठ झाले, एवढं श्रवण झालं, काही या संतांचे गुणधर्म आलेत का रे आपल्यामध्ये? श्री महाराज म्हणायचे ना की संताला ओळखण्यासाठी स्वतः संत झाल्याशिवाय कळूच शकत नाही संताची खोली हृदयाची. म्हणून मला असं वाटतं की गोस्वामीजी कोणा ना कोणाचं तरी निमित्त करून या रामचरितमानसच्या आधाराने आम्हाला आपल्याच अंतरंगाची परीक्षा घ्यायला लावतात की बाळा बघा, होताय का तुम्ही संत? आपण म्हणाल की अहो आजच्या कलियुगामध्ये कोणाला संत व्हायचंय? हे तुमची रामकथा ऐकायला गोड वाटते, थोडा विरंगुळा होतो, ते ठीक आहे, परंतु आम्हाला बदलायचं नाही. सज्जनो, हाच आमच्या परमार्थामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे रामाचं प्रेम प्राप्त करण्यापासून. कारण जिथं प्रत्यक्ष भरतजी सांगतात की तीन पर प्रभू ही प्रीती अधिकाई, रामाचं या संतांवरती सर्वात जास्त प्रेम आहे. आणि मग तुम्हाला एकीकडे रामाचं प्रेम हवंय आणि दुसरीकडे संत व्हायचं नाही. या दोन गोष्टी तुम्हाला एकत्रितपणे कशाबरोबर प्राप्त होऊ शकतील? त्यामुळं आम्हाला या संतत्वाच्या दिशेनेच प्रवास करायचा आहे. आणि संतपण हे अंतरंगामध्ये आहे, वृत्तीमध्ये आहे, ते बाह्य वेशामध्ये नाही. या बाह्य वेशाच्या आधाराने आम्ही कित्येकदा दांभिकतेच्या आधाराने समाजाला फसवू शकू, परंतु आपल्या हृदयस्थ रामाला फसवू शकणार नाही. आणि त्यामुळे आपल्याच हृदयामध्ये बसून जणू काही रामराया या संतांची लक्षणं आम्हाला सांगत आहे.
मी आपणास म्हटलं की आम्हाला देखील हे संत पण प्राप्त करायचे, परंतु आमची खरंच तशी इच्छा आहे का? आम्हाला खरंच अशी तळमळ आहे का? गोस्वामीजींनी विनय पत्रिकेमध्ये हाच प्रश्न रामाला विचारलेला आहे. फार सुंदर पद आहे, ज्यामध्ये ते रामाला आळवताना म्हणतात की रामा, मी कधी होईन रे संत, कधी होईन. शब्द फार सुंदर आहेत. कबहू को हो यही रहनी रहोगो, कबहू को हो यही रहनी रहोगो. श्री रघुनाथ कृपालु कृपाते, श्री रघुनाथ कृपालु कृपाते, संत सुभाव गहो गो, कबहू को हो यही रहनी रहो गो. जथा लाभ संतोष सदा, काहू सो कछु न चहोंगो. परहित निरत निरंतर, मन क्रम बचन नेम निभोंगो. कबहू को हो यही रहनी रहोगो. गोस्वामीजी म्हणतायत, हे रामा, मी असंच माझं आयुष्य घालवणार का रे? क्या मैं कभी इस रहनी से रह पाऊंगा? कुठली रहनी? क्या कृपाल श्री रघुनाथ जी कृपा से कभी मैं संतों जैसा स्वभाव ग्रहण करूंगा? माझा कधी स्वभाव संतांसारखा होईल का रे रामा? आणि तू कृपा केल्याशिवाय हे संतत्व माझ्यामध्ये प्रवेश करणार नाही रे. माझं आयुष्य असंच जाणार का रे या देहबुद्धीच्या पातळीवरती? या संतांचे बघ ना तू, किती सुंदर गुणधर्म आहेत. जे काही मिळत आहे त्यामध्ये संतुष्ट राहण्याची कला या संतांना प्राप्त आहे. कधीच ते कोणाकडून, ना मनुष्याकडून ना देवताकडून, कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीत. आणि जे नित्य निरंतर दुसऱ्यांच्या भलाईसाठी प्रयत्नशील असतात. रामा, मी कधी असा होऊ शकीन का रे? मी कधी असा होऊ शकीन? मन वचन कर्म यांनी यमनियम रूपी असलेल्या साधनेचं पालन करणारा, कानांना अत्यंत कठोर आणि असह्य अशी वचनं ऐकल्यानंतरही त्यातून निर्माण होणाऱ्या क्रोधाच्या ज्वाळांमध्ये न जळता स्वतःचा अभिमान सोडून समबुद्धीने माझ्या मनाला शांत राखण्याची कला आहे रामा, मी कधी प्राप्त करू शकीन का रे? दुसऱ्यांची स्तुती निंदा काही जरी कानावरती पडत असलं तरी देखील मी त्याचा भाग न होता सदैव मी तुझ्या नित्य चिंतनामध्ये बुडू शकीन का रामा? माझ्या या शरीर संबंधी असलेल्या चिंतांना सोडून या सुख आणि दुःखाला समान भावनेने पाहण्याची कला रामा मला कधी प्राप्त होईल का रे? हे नाथ, हा तुलसीदास कधी या संतांच्या मार्गावरती राहून तुझी अविचल भक्ती प्राप्त करू शकेल का रे रामा? कबहू को हो यही रहनी रहोगो, श्री रघुनाथ कृपालु कृपाते, संत सुभाव गहोगो. सज्जनो, हे आहे विनय पत्रिका. विनय पत्रिका म्हणजे प्रत्यक्ष गोस्वामीजींनी रामाच्या जवळ केलेलं निवेदन आहे. मी असा आहे बाबा, माझ्यामध्ये हे संत गुण, ही माझी संत वृत्ती तू कधी निर्माण करशील रामा? आणि त्यामुळे भरतजींचं निमित्त करून गोस्वामीजी आम्हाला पुन्हा एकदा संत लक्षणं सांगू लागतात. याचं कारण एकच आहे सज्जनो, की श्रवणातून आमचं वृत्त्यंतर झालं पाहिजे, आम्ही बदललो पाहिजे. जर माझी 2 पावलं देखील पुढे टाकण्याची अजूनही तयारी झाली नसेल तर मी काय श्रवण केलं? काय श्रवण केलं?
किती पाठ केले याचा अर्थ महत्वाचा नाही. त्या पाठांना तुम्ही तुमच्या रक्तामध्ये किती भिनवलं, हा भाग परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि ती उजळणी पुन्हा पुन्हा होण्यासाठी हे संत चरित्र, हे संत गुण, ही संत वृत्ती, हे सगळं काही वारंवार गोस्वामीजी आम्हाला सांगतात. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काकभुशुंडी आणि गरुड यांच्या संवादातून देखील संतांचे गुणधर्म सांगूनच रामायणाची फलश्रुती होते. त्यामुळे सज्जनो, हे जणू काही आम्हाला दिलेले बेंचमार्क आहेत, माइलस्टोन्स म्हणतो, ज्याला आपण मैलाचा दगड म्हणतो. की जसं एक मैल पार झाल्यानंतर तो दगड दिसला की जणू काही आम्हाला एक प्रकारे खात्री होते की आपला हा टप्पा पार झालाय. त्याप्रमाणे सज्जनो, या संत वृत्तीचे गुणधर्म गोस्वामीजी आम्हाला वारंवार सांगून आमच्या जीवनामध्ये हे मैलाचे दगड आपण पार केले आहेत का, हे सांगू इच्छित आहे. आणि हे कोण सांगणार? सुना चहू प्रभु तीन कर लच्छन, कृपा सिंधु गुण ज्ञान बिचच्छन. आपण कृपेचे समुद्र आहात, गुण आणि ज्ञानामध्ये अत्यंत निपुण आहात. बघा, इथं कृपा सिंधू हा शब्द वापरलेला आहे, कारण समुद्र जसा सगळ्यांचा स्वीकार करतो त्याप्रमाणे संतांचे गुणधर्म देखील तोच सांगू शकतो जो पूर्वग्रह दूषित नाही, जो येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेलं हे संत पण पाहत असतो, जणू काही ते शोधत असतो. आणि त्याच्यामध्ये एक काकणभर देखील प्राप्त झालेलं संतपण हे त्याला आनंदित करणारं ठरतं. असा हा कृपेचा समुद्र जरी अनंत अपराध करून जरी आपण आलो तरी त्याच्यामध्ये शरणागतीचा असलेला हा भाव, हे संतपण देखील जो आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, असा प्रभू रामचंद्रच संतांचं खऱ्या अर्थाने विश्लेषण करू शकेल. अन्यथा आम्ही सांप्रदायिक मंडळी संप्रदायाच्या टोकदार भूमिकेतून संतांच्या व्याख्या करायला जाऊ आणि त्यामध्ये आम्ही अनेक प्रकाराने अज्ञानाच्या पाशामध्ये गुंतून जाण्याची शक्यता आहे. आम्ही मनुष्याची वेशभूषा, मनुष्याचं बोलणं, मनुष्याचं ज्ञान, मनुष्याचं पांडित्य यावरूनच संताचे गुणधर्म ओळखायला जाऊ. संत हा बघायचा नसतो, संत हा अनुभवायचा असतो. सज्जनो, नशीबवान आहेत ती लोक ज्यांना जीवनामध्ये संताचा सहवास मिळाला, संताचं प्रेम मिळालं. आणि अशा संत प्रेमाचा अनुभव घेतलेली व्यक्तीच संत हृदय काय आहे ते प्रभू रामचंद्रांच्या या शब्दांमधून सांगू शकते. अन्यथा हे सगळं गुळाच्या विषयीचे गुणधर्म ऐकण्याचे प्रकार आहेत, परंतु गुळाचा खडा चाखल्याशिवाय जसा गुळ हा आम्हाला कळू शकत नाही, त्याप्रमाणे सज्जनो, संत हा अनुभवायला पाहिजे. संत हा त्याच्या वृत्तीमध्ये राहतो. अशा एखाद्या संत सज्जनाचा सहवास आपल्या जीवनामध्ये झाला की आम्हाला संत काय आहे हे जे प्रभू रामचंद्र सांगतात त्याचं चालतं बोलतं चरित्र बघायला मिळू शकतं. श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे एक अत्यंत सुंदर असं चिंतन आज गोस्वामीजींनी आमच्या समोर ठेवलेलं आहे की संत कोण आहे, असंत कोण आहे. आणि त्यामुळं भरतजी अत्यंत काकुळतीने प्रभू रामचंद्रांना म्हणतात की संत असंत भेद बिल गाई, प्रणत पाल मोही कहू बुझाई. हे शरणागताचे पालन करणारे, संत आणि असंत यामधला भेद आपण मला वेगवेगळा करून समजावून सांगा. भरतासारखा ज्ञान संपन्न संत शिरोमणी व्यक्ती ही संत लक्षणं ऐकू इच्छित आहे. जणू काही या संत लक्षणांच्या आधाराने ही भरतजींची करुणा आम्हा जीवांमध्ये देखील वृत्त्यंतर करू पाहत आहे. श्री महाराजांच्या कृपेने विनय पत्रिकेप्रमाणे आमच्या अंतरंगामध्ये देखील हाच भाव निर्माण व्हावा की मी कधी या संत गुणधर्मांना पायीक होईन रामा, आणि ज्या आधाराने
मला तुझा नित्य निरंतर सहवास, तुझं प्रेम प्राप्त होईल. सज्जन हो, आज या चौपायांमधल्या 2 उर्वरित चौपाया ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी संत आणि असंत यांच्यामधल्या भेदाला भरतजींच्या माध्यमातून आम्हाला समजावायला सुरुवात केलेली आहे, त्या चिंतनाला आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.